काय सर्वांना नमस्कार. कसं काय सगळी मजेत आहे ना? मजेतच राहायचं, सर्वांनी मजेत आता राहायचं. बघा कसं उलट काम चालू झालं. पहिलं मी व्हिडिओ काढायचो असं दोघांचं मिळून, हो तर शोभा लांब लांब पडायची. हो आता उलट झालं, आता शोभा व्हिडिओ काढते आणि मी लांब लांब पळतो. काय करते तर शॉर्ट व्हिडिओ तेवढं टाकतात आणि मोठं व्हिडिओ टाकायचं मागत नाही, तर म्हणून म्हटलं आता आपण मोठं व्हिडिओ टाकावं. आपल्या माझ्याकडे दिले मोठं व्हिडिओ कसं आहे, टाकायचं सवय आणि लागोस्तोवर यांच्याकडे माणसाची शॉर्ट व्हिडिओ. मग शॉर्ट व्हिडिओ मध्ये पण मीच असते. सहनशक्ती लागते का नाही? कशाची? व्हिडिओ धरायची. पहिलं मी व्हिडिओ धरायची, म्हणायची व्हिडिओ धरू नका, मला धरू नका रे, मला धरू नका. आज स्वतःच व्हिडिओ काढते. हा झालेला बदल मस्तच आवडतोय. तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा, नवीन कोण असेल तर, हो आणि लाईक करा व्हिडिओला. करत जावा मस्त पैकी केरळमधील आणि महाराष्ट्रातील व्हिडिओ पाहण्यासाठी. हो आणि सकाळी सकाळी चालय पण कुठे गेलेलं गेलो की मी व्हिडिओ तिकडचे व्हिडिओ असते काढत असतो. आणि शोभा असतं, मग आमच्या दोघांचं काय संभाषण, भांडणं. काय असेल ती हो दे धडक पे धडक. कपाळ तयार आहे. बस की आता. थांबा थांबा, तुम्हाला एक विचारायचं आहे. हा, विचार. आज मला काय म्हणजे चहा बी काय मागितला नाही, कसं काय हो? आज राहून दे. का चहा काऊन नाही मागितला? सकाळी दिला होता चहा, सकाळी घेतला होता चहा आम्ही सगळ्यांनी. तर आज मग म्हटलं आता राहू दे चहा, आता राहू द्या. राहू दे आता, पळायला लागतंय. आज तुला उशीर चहा कर, झालाय. कर म्हणायचं. आज मनानं उशीर. कळत नाही, मनानं कळायला पाहिजे का? अहो आज उशीर हा? झालाय. नवरा हो. निघालाय म्हटल्यावर चहाला. मग काय, मग सकाळ जर तुम्ही तुमची कामं करताय, मी माझी कामं करते, मग म्हणून म्हटलं आता आज एक व्हिडिओ काढावा मस्त पैकी. माझं तर आता मोबाईल. माझे पण झाले ते निम्मी अर्धी काम. आता यांनी पण आता आज निघाले. चहा नाहीच. चहा नाही म्हणते ते. राहून दे आता. रोज सांगायचं विचार करायला. हा? सकाळी पेलं म्हणजे बस की आता, आहे की नाही? सकाळी आता जाताना दोन घोट पिलं म्हणजे बरं वाटतं का नाही? मग थांबा, मग करते. मग आता पाहिजे का चहा? करू का? बरं, टाटा, अहो बाय, करते बाय. की, थांबा की. तर आता ह्याने निघाले ते, आता झालं नाश्ता बिष्टा सगळं, आता घेऊन निघाले ते आता. तर आता मी पण आता माझी कामं आता आवरते, आता सगळे आता झाले ती तशी आता बऱ्यापैकी. आता स्वयंपाक पण सगळं झालंय आता बनवून. तर आता मी बनवले ते पोहे मस्तपैकी. इकडं चहा पण शिजतोय आपला. ते छान अशी उकळी फुटले चहाला. दूध अजून मला तापवून घ्यायचं आहे. तर मस्तपैकी इकडे पापडं पण शिजवून घेतले. ते भात बनवलाय, मसाले भात बनवलाय, आणि छान छान असं मासं पण बनवले. ती चांगलं कुरकुरीत असं फ्राय करून घेते आता मासं. कसं तळते ती मस्तपैकी. आता फ्राय आता व्हायला लागले ते आता. हाय, काय करते शोभा? जबरदस्त. आता रोज व्हिडिओ काढताय शोभा, दिवसभराचं ब्लॉगिंग, तर सर्वांनी बघत जावा. तर आता केलाय नाश्त्याला चहा. नाश्त्याला चहा बनवलाय मी. चहा प्यायला बनवला आणि नाश्त्याला ह्याच्यात काय बनवलं बघायचंय. पोहे केले ते, झाकून तर ठेवले चला. ते, जरा शिजते आता पोहे. आता इथं मासे तळते मस्त पैकी. तर तुमचा चहा दारा तुम्हाला आता घ्या, ओके. पिऊन घ्या, ब्रेड घ्या. तर माझं आता गरमागरम पाणी आता मी पिऊन घेते आता मस्तपैकी. आता तर आता मला बनवायची शेंगाची भाजी आता. तर मस्तपैकी आता शेंगा आता निवडून घेते. ह्या कवळ्या शेंगा आहेत, त्या रात्री येताना आणलेल्या होत्या चांगल्या, आणि हिरव्यागार किती मस्त आहे त्या कवळ्या इथे शेंगा. तर आता ह्या चांगल्या आता मोरून घेते पटपट आता. आणि वांगी बिंगी भरपूर अशी आणलेली ती, आणि कोथिंबीर पण चांगली मिळाली, ताजे टवटवीत कोथिंबीर मिळालेले, आणि कारलं कवळच आहे कारलं. तर अशी भाजीपाला मी भरपूर रात्री आणलेला होता. तर आता शेंगाची पण आता सुकी भाजी आता बनवून घेते आता मस्तपैकी. आता शेंगदाणा आता बारीक करून घेते. तर चांगल्या कवळ्याच आहे ते शेंगा, खूप छान अशा भाजले त्या. बारका एक कांदा चिरून घातला, जिऱ्याची फोडणी दिल्या, चांगल्या अशा फ्राय करून घेतले त्या तेलात तळून अशा. तर थोडंसं शेंगदाण्याचं कूट आता टाकते आता. तर शेंगदाण्याचं कूट पण बारीक करून घेतलंय, चांगलं बारीक झालंय आता. तर ताजं ताजं शेंगदाण्याचं कूट आता भरपूर असं टाकून घेते आता. पुन्हा एकदा झाकून ठेवते. ते शेंगा खूप छान अशा लागते त्या चपाती बरोबर, भाकरी बरोबर.
तर आता माझा निमार्त स्वयंपाक आता बनवून पण झालाय. आता शेवटी मी चपात्या ठेवल्या, त्या पहिल्यांदा कणिक मळून घेतलेली आणि भाज्या पण बनवून घेतल्या सगळ्या. भाज्या झाल्या त्या, आता चपात्या फक्त करायच्या त्या. तर आता चला मग आता चपात्या बनवून घेते आता. तर सगळं आता स्वयंपाक पण बनवून झाला, झाडलोट करून घेतली मस्तपैकी आता. तर आता धुणं फक्त राहिलेलं आहे, धुणं काढून घ्यायचं आहे. मशीनमध्ये टाकलेलं आहे धुणं. तर आता धुणं घेते आता, मशीनमधून काढतो आता सुकवून आता मस्तपैकी आता.